इतिहास, संस्कृती, निसर्ग व परंपरा यांचा सुंदर मिलाप आहे. 60 टेकड्यांवर वसलेल्या या शहरामुळे सातारा हे नाव पडले. मराठा साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासात साताऱ्याचा खूप मोलाचा वाटा आहे. छत्रपती शाहू महाराजांनी साताऱ्यातून राज्यकारभार पाहिला व त्यामुळे साताऱ्याला ऐतिहासिक व राजधानीची महत्त्व लाभले. सातारा भूमी पावन झाली शिवरायांच्या पदस्पर्शाने. सातारा भूमी पावन झाली शिवरायांच्या पदस्पर्शाने. स्वराज्याचा नारा घुमतो गड किल्ल्यांच्या गर्जनांनी. स्वराज्याचा नारा घुमतो गड किल्ल्यांच्या गर्जनांनी. शिवचरित्राचा सुगंध दरवळतो या पवित्र मातीत. शिवचरित्राचा सुगंध दरवळतो या पवित्र मातीत. सातारा सांगतो कथा महाराजांच्या शौर्य गाथेत. सातारा सांगतो कथा महाराजांच्या शौर्य गाथेत. महाराजांच्या शौर्य गाथेत. सातारा जिल्ह्याची भौगोलिक रचना अतिशय मनोहर आहे. सह्याद्री पर्वतरांग, घनदाट जंगल व स्वच्छ हवा हा भाग अधिक आकर्षक बनवतात. कास पठार हे साताऱ्याचे अनोखे वैशिष्ट्य आहे. फुलांनी नटलेले हे पठार युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. महाबळेश्वर, पाचगणी थंड हवेचे ठिकाण, सज्जनगडाचा आध्यात्मिक स्पर्श व अजिंक्यताराचा इतिहास या सर्व गोष्टी पर्यटकांना आकर्षित करतात. साहस, संस्कृती, निसर्ग तीनही इथेच भेटतात. साहस, संस्कृती, निसर्ग तीनही इथेच भेटतात. इतिहासाची पाने उलटता वीरांचे नाव चमकती. इतिहासाची पाने उलटता वीरांचे नाव चमकती. जिल्हा भरला सौंदर्याने पर्वत नद्यांचा साज. जिल्हा भरला सौंदर्याने पर्वत नद्यांचा साज. माझा सातारा खरा मोती महाराष्ट्राच्या मुकुटातील ताज. माझा सातारा खरा मोती महाराष्ट्राच्या मुकुटातील ताज. महाराष्ट्राच्या मुकुटातील ताज. कृषी हा साताऱ्याचा मुख्य व्यवसाय आहे. ऊस, द्राक्षे, टोमॅटो, भाजीपाला, गहू, ज्वारी, बाजरी अशा अनेक पिकांचे उत्पादन येथे मोठ्या प्रमाणात होते. कोयना जलविद्युत प्रकल्पामुळे सातारा ऊर्जा नगरी म्हणूनही ओळखला जातो. त्याचबरोबर साखर उद्योग, दुग्ध व्यवसाय व पर्यटन या क्षेत्रांचा आपला सातारा जिल्हा अग्रभागी आहे. इतिहास, निसर्ग, समाजकारण या सर्व क्षेत्रात आपला सातारा जिल्हा नेहमीच उजवा ठरतो. म्हणूनच मी अभिमानाने सांगते की माझा सातारा माझा अभिमान. माझा सातारा माझा अभिमान. प्रतापगड उंच शिवशौर्याची निशाणी. प्रतापगड उंच शिवशौर्याची निशाणी. कास पठारावर फुलांची रंगीत राणी. कास पठारावर फुलांची रंगीत राणी. यशवंतरावांचे विचार देती दिशा. यशवंतरावांचे विचार देती दिशा. माझा सातारा जिल्हा माझा सातारा जिल्हा महाराष्ट्राच्या अभिमानाची भाषा. माझा सातारा जिल्हा महाराष्ट्राच्या अभिमानाची भाषा. महाराष्ट्राच्या अभिमानाची भाषा. आपल्या सातारा जिल्ह्यात एकूण 11 तालुके आहेत. जसे की सातारा, कराड, वाई, महाबळेश्वर, कोळेगाव, खानापूर, खंडाळा, जावळी, मान, पाटण इत्यादी. प्रत्येक तालुक्याची आपल्याला वेगवेगळी खासियत पाहायला मिळते. पहिला म्हणजे सातारा तालुका. जिल्ह्याचे मुख्य ठिकाण अजिंक्यतारा, कास पठार व फुलांनी नटलेले हे पठार युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केला आहे. फलटण तालुका हा फळांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. फलटण तालुक्यातील माझे गाव धुमाळवाडी हे फळांचे गाव म्हणून घोषित झाले आहे. फलटणला आपण दक्षिण काशी म्हणूनही ओळखतो व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी सईबाई यांचे माहेरही फलटणच. महाबळेश्वर तालुका येथे हा तालुका स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे व येथील महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध हिल स्टेशन म्हणून ओळखला जातो व हा तालुका थंड हवेचे ठिकाण यासाठी प्रसिद्ध आहे. कराड तालुका येथे कृष्णा व कोयना नदीचा संगम झाला आहे. याला आपण प्रीती संगमी म्हणतो. हा तालुका यशवंतराव चव्हाण यांचे जन्म ठिकाणी आहे. जावळी तालुका हा सुंदर घाट दऱ्यांनी व डोंगरांनी वेढलेला आहे. येथेच प्रतापगड किल्ला आपल्याला पाहायला मिळतो. खानापूर खंडाळा तालुका हा तालुका सुंदर घाट व दऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. कोरेगाव तालुका हा शिक्षण व क्रीडा या क्षेत्रात नावाजलेला तालुका आहे व येथे ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणात होते व येथे श्रीराम मंदिरही प्रसिद्ध आहे. मी शेवटी इतकेच म्हणेन